मित्रांनो 2007 मध्ये स्टीव्ह जॉब्स बाबा यांनी आयफोन लॉन्च केला आणि तेव्हापासून आतापर्यंत आयफोनचं नाव मार्केटमध्ये एक हाय स्टेटस प्रोडक्ट म्हणून घेतलं जातं। लोकांचा असा समज होता की जे उच्चवर्गीय लोक आहेत किंवा हाय स्टेटस लोक आहेत तेच आयफोन वापरतात आणि त्यामुळेच अफोर्डेबल नसला तरी आयफोनची क्रेज सामान्य माणसांमध्ये सुद्धा खूप जास्त होती। पण भारतामध्ये चित्र काहीतरी वेगळंच आहे। एखाद्या प्रीमियम गोष्टीला तुम्ही अफोर्डेबल बनवलं तर त्या गोष्टीची व्हॅल्यू हळूहळू कमी होते, कारण सगळेच लोक ती गोष्ट घ्यायला जातात आणि बाय नाव पे लेटर किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्ड सारख्या गोष्टींमुळे या महागड्या वस्तू विकत घेणं आज खूपच सोपं झाले। तुम्हाला केटीएम ही कंपनी माहीतच असेल। ही कंपनी इतक्या प्रीमियम बाइक्स बनवते, पण त्याची आज स्टेटस व्हॅल्यू खूप कमी झाली आहे। पण त्याचा वापर आज भारतामध्ये झोमॅटो स्विगी वाले पण करताना दिसतात। त्याचबरोबर छपरी रील स्टार आपल्या रील्स मध्ये सुद्धा त्या बाइकचा वापर करताना दिसतात आणि याच्याचमुळे प्रीमियम प्रोडक्ट्स कडे आपला बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातोय। आयफोन सोबत सुद्धा हेच झालंय। आयफोन आज इतका अफोर्डेबल झालाय की कुणी आयफोन घेऊ शकते आणि कोणत्याही प्रोडक्टचं स्टेटस त्याचा वापर कोण करतो याच्या स्टेटसवरून ठरतं। जसं की रोल्स रॉय कस्टमर त्यांचा प्रोडक्ट घेण्यायोग्य आहे की नाही हे चेक करण्यासाठी कंपनी आपल्या कस्टमरचा आधी बॅकग्राऊंड चेक करतं, पण आयफोन घेण्यासाठी कोणतंही स्टेटस चेक केलं जात नाही। आयफोन दिवसेंदिवस आणखी अफोर्डेबल केला जातोय आणि त्यामुळेच आयफोन सारख्या बऱ्याच गोष्टींचा प्रीमियमनेस हळूहळू कमी होत चाललाय।